गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। तर चला पाहूया आजचं नवीन लेक्चर। अगोदर आपण लास्ट लेक्चरची थोडीशी रिव्हिजन करूया। लास्ट लेक्चरमध्ये आपण काय घेतलंय, सेकंडरी मेमरी, कॉम्प्युटरची सेकंडरी मेमरी, त्यामध्ये पेन ड्राईव्ह, ब्लू रे डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, हार्ड डिस्क, हे सगळं आपण पाहिलं आहे। आज आपण नवीन टॉपिक घेणार आहोत, मेजरमेंट ऑफ मेमरी, म्हणजे संगणकाची मेमरी मोजण्याची साधनं, ज्याच्या सहाय्याने संगणकामध्ये किती मेमरी आहे, कशी आहे हे आपल्याला मोजता येते। ते एक मापन आहे, जसे आपण कापड मीटरमध्ये मोजतो, नंतर धान्य असेल तर केजी मध्ये म्हणजे किलोग्राममध्ये मोजतो, त्याचप्रमाणे संगणकाची मेमरी मोजण्याचं जे सर्वात छोटं साधन किंवा अत्यंत शेवटचा घटक जो आहे तो कोणता आहे, बिट्स। संगणकातून जेव्हा पल्सेस जातात म्हणजे सिग्नल जातात, संगणकातून जेव्हा पल्सेस जातात तेव्हा 1 असा काउंट केला जाते। काय 1 काउंट केला जाते 1। आणि संगणकातून किंवा संगणकाच्या सर्किटमधून नॉन पल्सेस गेल्यास म्हणजे पल्सेस गेले नसेल तर 0 काउंट करतात। कारण काय, संगणकाला फक्त 0 आणि 1चीच भाषा समजते। आपण कोणतंही काम करत असेल तरी संगणकाला फक्त 0 आणि 1चीच भाषा समजते, इतर कोणतीही भाषा समजत नाही। तो बाकी जे काही करत असेल तो काय करते, कन्वर्ट करत जाते आणि ते आपल्याला समजण्यायोग्य बनवत राहते। त्यानंतर सेकंड घटक कोणता आहे, सेकंड घटक आहे बाइट। बाइट हा जो घटक आहे हा बिट्स पासून बनतो, म्हणजे 0 आणि 1 ह्या दोघांचे 8 स्थानी त्याची रचना झाल्यानंतर एक बाइट बनते। आणि संगणकाची मेमरी मोजण्यासाठी सुद्धा 1 बाइट जो आहे म्हणजे बाइट हाच घटक शक्यतोवर वापरला जातो, म्हणजे हाच वापरला जातो। आणि म्हणजेच संगणकाची मेमरी मोजण्याचं सर्वात शेवटचं घटक किंवा ज्याच्या सहाय्याने आपल्याला प्रदर्शित करता येते ते आहे बाइट्स। 1 आणि 0 याचे 8 स्थानी त्याची रचना झाल्यानंतर काय बनते, एक बाइट बनते। तर मित्रांनो तुम्हाला बिट्स लक्षात आलं असेल, बिट्स हा 0 आणि 1 आहे आणि याचं कन्वर्शन बाइट्स मध्ये होते। त्याची 8 स्थानी स्थानांतरण झाल्यानंतरच एक बाइट बनते। नंतरचा जो घटक आहे तो काय आहे, नंतरचा घटक आहे तुमचा बाइट्स किंवा बाइट्सचा ॲडव्हान्स स्वरूप म्हणजे किलोबाइट। जेव्हा 1024 बाइट म्हणजे हे जे बाइट आहे 1024 बाइट एकत्र आले तर काय बनते, 1 KB, म्हणजे 1024 बाइट म्हणजेच 1 KB। जनरली आपण मोबाईलमध्ये सुद्धा पाहतो हे बाइट्स वापरले जातात। नंतर त्याचं वरचं मोजमाप म्हणजेच मेगाबाइट। आता मेगाबाइट कसं बनते, 1024 KB म्हणजेच 1 MB म्हणजेच मेगाबाइट। त्याचं ॲडव्हान्स स्वरूप गिगाबाइट। 1024 MB म्हणजेच काय, 1 GB, आपण GB म्हणून जास्त परिचित आहोत गिगाबाइट म्हटल्यापेक्षा। त्यानंतर त्याचं ॲडव्हान्स स्वरूप काय आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टोरेजच्या क्षमतेने जर पाहिलं तर आहे TB, म्हणजेच त्याला म्हणतो आपण टेराबाइट, म्हणजे 1024 GB म्हणजे 1 TB। यापेक्षा सुद्धा वरचे आहेत, परंतु आपण जनरली आपल्या वापराच्या दृष्टीने जे आहे ते काय आहे, TB पर्यंत सफिशियंट आहे। अशा प्रकारे हे मेमरीचं मोजमाप आपण करतो। आपल्या मोबाईलमध्ये किती जागा लागलेली आहे किंवा किती GB रिकामी आहे हे आपल्याला गिगाबाइटच्या सहाय्याने समजते। TB तुम्हाला लक्षात आलं असेल। अशा प्रकारे मेजरमेंट ऑफ मेमरी आपण पाहिलं। तर चला नेक्स्ट टॉपिक पाहूया। काय आहे, हे आहे तुमचं कीबोर्ड। इनपुट आणि आउटपुट साधने, इनपुट आणि आउटपुट साधना। कम्प्युटरची जी इनपुट आउटपुट साधना आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सुरुवातीला जो आलेला आहे तो काय आहे, कीबोर्ड।
कीबोर्ड आपल्या सर्वांचा परिचित आहे. कीबोर्डच्या साहाय्याने आपण संगणकाला काय करतो, सूचना देत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यामध्ये टायपिंग करणे असो किंवा एखादा मॅटर डिलीट करणे असो किंवा एखादं काही इन्सर्ट करायचं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करतो. परंतु कीबोर्ड हा वापरण्यासाठी थोडासा किचकट आहे. का किचकट आहे? कारण की त्याचं ॲडव्हान्स स्वरूप जे आहे, म्हणजेच काही गोष्टी ज्या आहेत तर माऊसच्या साहाय्याने सोयीस्कर जातात. माऊसनं जे काम केलं ते सगळं कामं कीबोर्डनं करता येतात. परंतु त्याच्या ज्या फंक्शन की आहे किंवा ज्या वेगवेगळ्या की वापरल्या जाते ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ते आपण नंतर पाहू. आज रोजी फक्त आपण कीबोर्ड पाहू. कम्प्युटरची जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून कीबोर्ड आहे. फक्त त्याचे आकार, त्याचं कार्य हे वेगवेगळं आहे. सुरुवातीला जेव्हा कम्प्युटर तयार झाला, यामध्ये जशा की दिसत आहे, ह्या की सुरुवातीला फक्त 84 होत्या. किती होत्या? 84. पण आज रोजी जर पाहिलं तर कंपनीप्रमाणे किंवा त्यांच्या कार्याप्रमाणे कीबोर्ड वेगवेगळे असतात. त्यामध्ये असणाऱ्या ज्या की आहे त्यासुद्धा कमी जास्त असतात. म्हणजे आज जर पाहिलं तर 104 की ज्या आहेत त्या कमीत कमी असतात किंवा 110 असतात. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये असणाऱ्या फंक्शनप्रमाणे कमी जास्त सुद्धा असू शकतात. कमी असू शकत नाही, 104 पेक्षा जास्त असतात. आता पाहूया आपण यामध्ये असणारे कींची कार्य. जसे आपण की पाहतो आणि कीचे कार्य पाहतो, तर यामध्ये या ठिकाणी 1 दिसते. 1 2 3 4 5 जे आहे किंवा ABCD याच्या साहाय्याने आपण काय करतो, टाईप करतो. याला आपण काय म्हणतो, टाईप रायटर की. म्हणजे या ठिकाणापासून जर म्हटलं, या ठिकाणापासून तर हे असं जे दिसतं तुम्हाला या ठिकाणी ABCD असं दिसते, हे सगळं काय आहे, टाईपरायटर की आहे. त्या साहाय्याने आपण टायपिंग करतो, कोणतीही माहिती डेटा टाईप करत असतो. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो काय आहे त्यातला, कारण की टाईपरायटर हा वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला आहे. टाईपरायटर की, फंक्शन या ठिकाणी असणाऱ्या या फंक्शन की, या कोणत्या आहे, या फंक्शन की, या कर्सर की, या न्यूमेरिकल की, हा स्पेस बार, ह्या काय म्हणजे कॅप्स लॉक, शिफ्ट, कंट्रोल, नंतर हे इथं इंटर बटन आहे, नंतर हा स्पेस बार आहे. अशा जनरली टाईपरायटरची विभागणी ही 5 भागामध्ये केली जाते. एक फंक्शन की, न्यूमेरिकल की 2 नंबर, हा 1 नंबर आहे, 2 नंबर टाईपरायटर की, नंतर या कर्सर की, हा काय कर्सर की, आणि या ठिकाणी जे तुमचे कंट्रोल, कॅप्स लॉक, टॅब, इंटर हे जे बटन आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पेशल टॅग किंवा स्पेशल बटन. अशा 5 भागामध्ये त्याची विभागणी झालेली आहे. तर आपण पुढे जाऊया. आता प्रत्येक कीचं काम काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी जो या फंक्शन की आहे सर्वात वरती कीबोर्डवर दिसणार, ह्या काय आहे, फंक्शन की. ह्या किती असतात, F1 पासून तर F12 पर्यंत. थोडंसं टायपिंगमध्ये थोडं मिस्टेक होते. F1 पासून तर F12 पर्यंत काय आहे, ह्या फंक्शन की. ह्या प्रत्येक प्रोग्रामप्रमाणे बदलतात. जसे तुमचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर असेल त्याप्रमाणे त्याचं वर्क वेगळं असेल, बँकिंगचं काम असेल त्याप्रमाणे वेगळं असेल. जशा प्रकारे सॉफ्टवेअर असेल त्या पद्धतीने यांचं काम हे वेगळं असते, म्हणून यांना फंक्शन की म्हटलं आहे. नंतर दुसरा जो टॉपिक आहे या ठिकाणी हा न्यूमेरिकल कीबोर्ड आहे. न्यूमेरिकल म्हणजेच काय, अंकात्मक माहिती याच्यामध्ये काम केले जाते. अंकात्मक म्हणजे 1 2 3 4 5. न्यूमेरिकल मॅथमॅटिकल काम सुद्धा, प्लस मायनस नेगेटिव्ह वगैरे जे काही करतो आपण, मल्टिप्लिकेशन वगैरे, हे सगळे कामं यामध्ये केले जातात. पेज अप, पेज डाऊन वगैरे सगळं या ठिकाणी न्यूमेरिकल कीमध्ये केल्या जाते. त्यानंतर या ठिकाणी जो दिसतं कर्सर की, ही काय आहे, कर्सर की. ह्या 4 साईडनं जातात, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट. म्हणजे जेव्हा आपण टायपिंग करतो याचं काम काय आहे, जेव्हा आपण टायपिंग करतो, टायपिंग करत असताना आपण एखादा शब्द टाईप करतो
किंवा 5-7 शब्द टाईप करतो आणि त्यानंतर असं जाणवतं की आपल्या एखाद्या शब्दामधील एखादं स्पेलिंग मिस्टेक आहे. मग अशा आपण पूर्ण डिलीट करणार का? नाही. तर ह्या कर्सर कीच्या सहाय्याने, म्हणजे कर्सर की आपला एखादा शब्द चुकला असेल, या ठिकाणी आपण 10-12 लाईन लिहिल्या आहे, तर 10-12 शब्द लिहिले आहे, त्यानंतर ही कर्सर लेफ्ट जाणारी कर्सर की वापरली तर आपण लेफ्ट साईडने येतो आणि त्या शब्दावर येऊन आपण बॅकस्पेस वापरल्यानंतर ती माहिती डिलीट केली जाते आणि त्या ठिकाणी दुसरा शब्द टाईप केला जाते. नंतर हे टॉप आणि बॉटम आहे. जसं हे समोरचं सुद्धा आहे. टॉप म्हणजे काय, एक लाईन वर जाणे, बॉटम म्हणजे एक लाईन खाली येणे, म्हणजे मी याला कर्सर की म्हटलं आहे. तर याचा वापर काय, तर तुमचा जो कर्सर आहे म्हणजे माऊस पॉइंटर, हा जो माऊस असा ड्रॅग होते तर तो लेफ्ट राईट टॉप बॉटम करण्यासाठीचा वापर होत असते. त्यानंतर काय, ह्या टाईपरायटर की पहिले सांगितलं मी, काय याचं काम, टायपिंग करणे. आपला जे कोणताही डेटा असेल तो टाईप करण्यासाठी ABCD प्रमाणे टाईप करण्यासाठी याचा वापर होत असते. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे कॅपिटल दिसत आहे, पण जर हे स्मॉल लागले आपल्याला तर शिफ्ट बटन दाबून आपण शिफ्टचं बटन प्रेस करून ठेवायचं आणि कोणतंही बटन प्रेस केलं असेल तर ते स्मॉल टाईप होईल. म्हणून हे टाईपरायटर की आहे. नंतर कीबोर्डमधील सर्वात मोठं बटन काय असते, स्पेस बार. हा मोठा असते बिलकुल. म्हणजे एखादा शब्द टाईप केल्यानंतर किंवा 2 शब्द टाईप केल्यानंतर त्यामध्ये स्पेस द्यायचा असेल, 2 शब्दामधील अंतर द्यायचं असेल तर या स्पेस बारचा वापर होत असते. त्यानंतर या ठिकाणी इंटर बटन. हे इंटर बटन, इंटरचं काम काय असते, आपण फर्स्ट लाईन टाईप केली, त्यामध्ये 2-4 शब्द टाईप केल्यानं आपल्या खालच्या लाईनवर जायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला इंटर बटनचा वापर करता येते. म्हणजे एखाद्या प्रोग्राममध्ये इंटर करायचं असेल किंवा एखाद्या वर्डमध्ये असेल आपण आणि ते खाली यायचं असेल, किंवा तुम्ही एक्सेलमध्ये आहे, पहिल्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जायचं असेल, म्हणजे पहिल्या चौकोनातून दुसऱ्या चौकोनामध्ये जायचं असेल तर इंटर कीचा वापर करतो आपण. त्यानंतर इथंच वरती पहा बॅकस्पेस आहे. बॅकस्पेस, हा बॅकस्पेस काय करतो, म्हणजे आपण एखादं मॅटर टाईप केलं असेल आणि टाईप केल्यानंतर जर आपल्याला बॅकमध्ये जायचं आहे तर अशा वेळेस या बॅकस्पेसचा वापर होतो. म्हणजे आपण XYZ म्हणजे जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर लिहिलं आहे, त्यामधील आपलं जनता नाव जे आहे किंवा मलकापूर लिहिलं, शेवटी मलकापूरमधील आपल्याला मलकापूर न लिहिता त्या ठिकाणी समजा बुलढाणा लिहायचं होतं असं गृहीत धरू आपण, तर मग आपल्याला काय करावं लागेल, बॅकस्पेस वापरायचं आणि त्या मलकापूरला एक वेळेस बॅकस्पेस वापरला तर जे मलकापूर लिहिलं आहे तर ते डिलीट होते, काढून टाकले जाते आणि त्या ठिकाणी आपल्याला दुसरा टाईप करण्यासाठी जागा मिळते. अशा प्रकारचं बॅकस्पेस आहे. त्यानंतर टॅब आहे. या ठिकाणी पहा हा टॅब बटन आहे. टॅबचं काम काय आहे, जेव्हा तुम्ही एक्सेलमध्ये असता तर पहिल्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, तिसऱ्या चौथ्यामध्ये जाणे, किंवा वर्डमध्ये असेल तर पॅरेग्राफ देणे पाहिजे तसा, तर त्यासाठी त्याचा वापर होत असते. प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर हा वेगळा वेगळा आहे. नंतर कॅप्स लॉक. या ठिकाणी पहा टॅबच्याच खाली काय आहे, कॅप्स लॉक. म्हणजे तुमचे जे टायपिंग करत असताना जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्व अक्षरं हे कॅपिटल असावे असं वाटत असेल तर आपण काय करतो, कॅप्स लॉकला क्लिक करतो, म्हणजे सर्व अक्षर तुमचे कॅपिटलमध्ये येतील. आणि स्मॉल लागले तर आपण पुन्हा त्याला क्लिक करायचं, म्हणजे प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर सर्व अक्षरं हे स्मॉलमध्ये असतात. आणि एखादा शब्द जर कॅपिटल लागला तर शिफ्ट बटन दाबायचं आणि जे काही शब्द असेल तो कॅपिटलमध्ये येईल. अल्टर किंवा कंट्रोल हे बटणं प्रत्येक ठिकाणी त्याचं काम वेगळं आहे. जसे कंट्रोल A केलं म्हणजे एखाद्या शब्दाला क्लिक केलं आणि कंट्रोल A केलं तर जेवढं आपलं मॅटर तुमच्या स्क्रीनवर असेल किंवा जेवढे पेजेस तुमचे असतील त्या फाईलमधले ते सर्व सिलेक्ट होतात. कंट्रोल A म्हणजे कॉपी पेस्ट करण्यासाठी, कंट्रोल A सर्व मॅटर सिलेक्ट करण्यासाठी, कंट्रोल S नंतर कंट्रोल S असते सेव्ह करण्यासाठी. म्हणजे त्यांचं काम हे प्रत्येक ठिकाणी बदलत जाते. या ठिकाणी पेज अप, पेज डाऊन हे सगळं हेल्प असे बटणं या ठिकाणी आहे. डिलीट आहे, म्हणजे एखादा मॅटर सिलेक्ट केलं असेल आपण आणि त्याला डिलीट करायचं तर डिलीटसुद्धा आपण करू शकतो. पेज अप, पेज डाऊन आहे या ठिकाणी, म्हणजे आपण पहिल्या पेजवर आहे दुसऱ्या पेजवर जायचं असेल तर पेज अप, पेज डाऊन केल्यानंतर पहिल्या पेजवर जाणे किंवा एक पेज बिफोर येणे, ह्या दोन्ही कामं आपल्याला करता येतात. नंतर एंड जाणे, म्हणजे आपण एखाद्या लाईनमध्ये फर्स्ट लाईनमध्ये आहे किंवा पहिल्या शब्दावर आहे ना आपल्याला शेवटी जायचं डायरेक्ट एंडमध्ये, तर आपण एंड नावाचं बटन दाबलं की आपण शेवटी चालला जातो. नंतर एस्केप की आहे, याचं सुद्धा काम हे प्रत्येक ठिकाणी बदलते.
म्हणजे आपण जर टॅलीमध्ये असेल तर एस्केप की केल्यानंतर आपण एक स्टेप मागे येतो. एखादा प्रोग्राममध्ये आहे, यूट्यूबमध्ये आहे, PPTमध्ये आहे, तर आपण PPTच्या एक स्टेप मागे येतो. म्हणजे फुल स्क्रीन असेल तर ती छोटी करण्यासाठी एस्केप की वापरतो. व्हिडिओ प्ले करताना सुद्धा त्याचं फंक्शन वेगळं आहे. म्हणजे हे काय एस्केप की म्हणजे काय बाहेर येणे. अशा प्रकारे हे कीबोर्ड आहे. असं वाटते की तुम्हाला कीबोर्ड लक्षात असेल. हा स्पेस बार आहे, हे टाइपरायटर की आहे, हे वरचे काय फंक्शन की आहे, हे काय न्यूमेरिकल कीबोर्ड आहे किंवा न्यूमेरिकल आहे. नंतर इथं पेज अप पेज डाऊन याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, कर्सर की म्हणतो. अशा प्रकारे हे आपलं कीबोर्ड आहे. तर कीबोर्डविषयी तुम्हाला काही अडचण नसावी. कीबोर्ड तुमच्या तसंही तुमचं जास्त परिचित आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे लिहिताना सुद्धा की आजच्या स्थितीमध्ये कमीत कमी कीबोर्डवर किती की असतात 104 आणि जास्तीत जास्त किती असतात कंपनीप्रमाणे ते बदलू शकतात. पण सुरुवातीला जेव्हा कीबोर्ड आला तेव्हा किती होत्या, तेव्हा होत्या 84. आजच्या स्थितीमध्ये 110 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. त्यानंतर अशा प्रकारचं हे सुद्धा एक कीबोर्ड आहे आपलं. हा जनरली आपण वापरतो. आणि कीबोर्डचे सुद्धा प्रकार आहे. कोणकोणते आहेत, एक वायरलेस आहे किंवा वायरचा आहे. वायरलेस म्हणजे त्याला वायर नसणार आहे. इथं दिसत आहे तुम्हाला वायर, पण याला नसते. म्हणजे याला सुद्धा वायर दिसते तुम्हाला, पण जे वायरलेस आहे त्याला वायर नसते. ते एका वायफाय टाईपमध्ये किंवा एक USB टाईपची सॉफ्टवेअर असते. ते तुमच्या PCला अटॅच केल्यानंतर तुमचा कीबोर्ड आणि माऊस त्याला अटॅच होऊन जातो आणि त्याला समजा आपण वायरलेस कीबोर्ड किंवा माऊस या ठिकाणी पहा. हे कर्सर की, स्पेस बार, टाइपरायटर की, ह्या फंक्शन की आहे, न्यूमेरिकल कीबोर्ड आहे, स्पेशल टॅग आहे जसे शिफ्ट आहे, कंट्रोल आहे, टॅब आहे. हे अशा प्रकारचं. चला नेक्स्ट पाहू आपण. आता नंतरचा जो टॉपिक आहे तो काय आहे, कम्प्युटरचा इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसमधील माऊस सुद्धा आज जसा दिसत आहे तो पूर्वी नव्हता. तो कसा होता पूर्वी होता अशा प्रकारचा. त्यामध्ये एक वायर तर होतीच, त्यासोबत याला बॅक साईडनं खालच्या साईडनं एक चेंडू होता आणि जो जशा प्रकारे आपण ड्रॅग करणार तशा प्रकारे हा जो माऊस जसा ड्रॅग होत आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याच पद्धतीने तो ड्रॅग व्हायचा. म्हणजे या बॉलला ड्रॅग केला की हा माऊस पॉईंटर सुद्धा ड्रॅग व्हायचा, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचा. त्यासोबतच माऊसला लेफ्ट की, राईट की आणि सेंट्रल स्क्रॉल बटन असे 3 बटणं त्याला असतात. काही कंपन्यांमध्ये ते 2 सुद्धा असतात. त्याचं काम आपल्याला एखादा मॅटर सिलेक्ट करण्यासाठी किंवा कट कॉपी पेस्ट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जाते. भरपूर ठिकाणी म्हणजे कीबोर्डचं अर्ध काम माऊसच करून टाकते सिलेक्शनच्या टाईपमध्ये, सिलेक्शन करण्यासाठी. हा कोणत्या टाईपचा आहे, माऊसला असणारा बॉल प्लस वायर टाईपचा हा जुना माऊस आहे. त्याचं ॲडव्हान्स स्वरूप काय, हा माऊस. हा कोणता आहे, ऑप्टिकल माऊस. ऑप्टिकल माऊस म्हणजेच काय, याच्या खालच्या साईडनं लेझर किरणं असणारे एक विशिष्ट तंत्रज्ञान असते. म्हणजे लाईट असते आणि त्या किरणाच्या साहाय्याने तुमचा माऊसचा पॉइंटर लेफ्ट किंवा राईटला ड्रॅग होते. जसं आपण माऊसला ड्रॅग केला म्हणजे अजून असा ड्रॅग केला तर तो माऊस सुद्धा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ड्रॅग होत असते. याला सुद्धा लेफ्ट, राईट, कंट्रोल बटन, स्क्रॉल बटन असे बटणं त्याला सुद्धा आहेत. त्यानंतर त्याचं ॲडव्हान्स स्वरूप म्हणजे काय, वायरलेस माऊस. हा आहे वायरलेस माऊस. हा माऊस आहे आणि हा त्याचा USB सॉफ्टवेअर. म्हणजे ही जी पिन आहे या पिनला जर आपण CPU मध्ये अटॅच केली तर तुमचा माऊस तुमचं वर्क करायला लागते. म्हणजे त्याला वायरची गरज आहे का नाही, वायफाय बेसवर ते काम करते. आणि याला सुद्धा लेफ्ट बटन, राईट बटन, कंट्रोल, स्क्रॉल बटन आणि याच्या अपोजिट साईडनं पाहिलं तर ऑप्टिकल असते. ऑप्टिकल म्हणजेच एक प्रकारचं लेझर किरणं त्या माऊसमधून त्याला जात असतात आणि त्या साहाय्याने आपलं माऊसचं पॉइंटर काम करत असते. तर असं वाटते की तुम्हाला माऊस पॉइंटर
किंवा माऊस, कीबोर्ड लक्षात आलं असेल, मेमरीचं मेजरमेंटसुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. चला, धन्यवाद.